राज्यामध्ये सरकार प्रचारासाठी फिरतंय, मंत्री शेतकऱ्यांमध्ये बसत नाहीयेत। निवडणुकीत पैशांचा पाऊस, प्रचारात सत्तेचा माज। उद्धव ठाकरेंची सरकारवर जहरी टीका। नाशिकमधल्या साधुग्रामसाठी तपोवनातली झाडं नष्ट केली जाणार, कुंभमेळ्याला विरोध नाही, झाडं तोडण्याला विरोध। उद्धव ठाकरे। हिंदुत्वाच्या नावाखाली भ्रष्टाचार सुरू, भाजपचं हिंदुत्व म्हणजे थोतांड। उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात। घोषित झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका थांबवणार नाही, सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती। नगर परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका ठरल्याप्रमाणेच होणार। जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांच्या घोषणेचा मार्ग मोकळा, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आता 21 जानेवारीला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 1 वर्ष पुढे ढकला, ओबीसी आरक्षणाला हात लावू नका, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची मागणी। काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुर्दे यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली। ईव्हीएम वरील निवडणूक रद्द करण्याची केली होती याचिकेतून मागणी। मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव विद्याधर महाले अडचणीत येण्याची शक्यता, महाले यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार, राज्य निवडणूक आयोगाने दिले चौकशीचे आदेश। शंभराव्या साहित्य संमेलनासाठी शिंदे पवारांमध्ये चुरस, एकनाथ शिंदेंना साहित्य संमेलन ठाण्यात हवंय, तर संमेलन पुण्यामध्ये आयोजित करण्यासाठी अजित पवारांचा आग्रह। चौकशी समितीचा निकाल येईपर्यंत वाट पहा, कथित सिडको जमीन गैरव्यवहार प्रकरणावर संजय शिरसाट यांचं वक्तव्य। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या शोधाबाबत अहवाल सादर करा, बीड कोर्टात झालेल्या सुनावणीत कोर्टानं खडसावलं। रायगडमध्ये महायुतीत सुनील तटकरेंनी टाकला मिठाचा खडा, शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींचा घणाघात, महायुती फोडण्याची एका नेत्याला सुपारी दिल्याचा महेंद्र दळवींचा दावा। माझ्या स्टिंग बाबत अजूनही कारवाई का केली जात नाही, निलेश राणेंचा संताप। धमक्यांना घाबरू नका, मी डॉन बोर्डीकरांची लेक आहे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचा विरोधकांना इशारा। गुंड गजानन मारणेला जामीन मंजूर, गजानन मारणेला विशेष मकोका न्यायालयाचा दिलासा, मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीयांना मारहाण केल्याचं प्रकरण। जिम ट्रेनरकडून घातक इंजेक्शनची विक्री, कोल्हापूरमध्ये मॅफेटेरामाइनच्या विक्रीनं खळबळ, जिम ट्रेनरकडून 40 बाटल्या जप्त। कोल्हापूरमध्ये खासगी लॅब एजंट मार्फत रुग्णांची आर्थिक लूट, रुग्णालयात मोफत सेवा असतानाही रुग्णांची फसवणूक, संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांकडून एजंटगिरीचा पर्दाफाश। येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे दर कोसळले, देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याला 2 ते 8 रुपये किलोचा भाव। कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडमध्ये भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू। ज्वालामुखीच्या राखेचं कारण देऊ नका, हवेचा दर्जा सुधारण्यासाठी काय करतायत ते सांगा, मुंबईतल्या प्रदूषणावरून सरकारवर न्यायालय कडाडलं। मुंबईतील बेकऱ्यांचे हरित इंधन वापराकडे दुर्लक्ष, स्वच्छ आणि हरित इंधन वापरापासून 246 बेकऱ्या दूर। वृक्षतोडीच्या विरोधानंतर महानगरपालिकेनं एक पाऊल मागे घेतल्याची चर्चा, नाशिकच्या तपोवनात कमी झाडांवर कुऱ्हाड चालवण्याची शक्यता, नाशिक महानगरपालिकेमधील सूत्रांची माहिती। मुंबई महानगरपालिकेचं नवं जाहिरात धोरण, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर 18 महिन्यांनी नवं जाहिरात धोरण।
पुण्यामध्ये 6 ते 7 वाहनं एकमेकांना धडकली. येरवड्याच्या गोल्फ चौकाजवळची घटना. दिशा सालियनची हत्या की आत्महत्या? दिशा सालियन प्रकरणाचा तपास किती दिवस करणार? उच्च न्यायालयाचा मुंबई पोलिसांना सवाल. इम्रान खान जिवंत आहेत का? खान कुटुंबाचा टाहो. पाक सरकारचं मौन संशयास्पद.